असणार आहे. चला लगेचच पंच आता खेळाडूंना आपण देखील थोडं सूचित करा की स्पीडअप करायचं आहे. तर आता मॅचला देखील सुरुवात केली जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मंथन येत असताना पाहायला मिळतो आणि स्ट्रायकर एंडला बॅटर अनिकेत आणि त्याच्या साथीला ऋषी अशा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळाली. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला मंथन या गोलंदाजाचा आणि पहिलाच चेंडू आवांतरित असताना एक धावसंख्या अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एका धावसंख्येने आता धावफलक 1 वरती जाऊन पोहोचले. 3 षटकांची मॅच आहे. जेबी मोरा टीम बॅटिंग करत असताना आणि जय मल्हार बोरी टीम क्षेत्ररक्षण करते. यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळाला. यावेळचा बॉल देखील खराब चेंडू येत असताना आणि पंचांनी देखील आता गोलंदाजाला दंडित केलं की पुन्हा एकदा जर का अशा प्रकारचा चेंडू टाकला तर मात्र जरूर त्या पंच जो काय डिसिजन देतील त्याच्यावरती त्या गोलंदाजाला मात्र स्वीकार करावा लागेल. धावफलकावरती धावा बनल्या त्या 2. यावेळचा बॉल आता फिरून खेळण्याचा प्रयत्न परंतु वारंवार लागोपाठचा तिसरा वाईट बॉल या मॅच मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मंथन आपल्याला पाहायला मिळतोय. मंथनवरती दबाव आणि दडपण आता पाहायला मिळतोय की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कारण की आत्ताच्या घडीला धावफलकावरती धावा बनल्यात ते एकंदरीत 3 धावा. षटक क्रमांक चालू आहे ते पहिलं पॉवर प्लेचं आणि मंथन गोलंदाजी करतोय. त्याचा पुढचा बॉल त्यावेळेचा बॉल आता पंचांकडे लावली अपील आणि पंचांनी ती अपील उचलून धरली. 3 व्हाईट बॉल नंतर एक पहिली विकेट मैदानाच्या आतमधून अनिकेतला परतीचा रस्ता. अनिकेत बाद. बनलेले आहेत ते एकंदरीत 3 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दीपक दाखवत असताना आपल्याला इनॅट नंबर 3 वरती पाहायला मिळतोय. दीपकाला इनॅट नंबर 3 वरती 3 षटकांची मॅच. 3 षटकांमध्ये कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल. पुढचा बॉल यावेळचा बॉल अप ट्रॅकर होता. फटका फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय पण तो बनेल प्रेक्षक आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा बेधडक बेधुंद षटकार 6. यावेळचा बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये आता सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये येत असताना मैदानाच्या आतमध्ये आता डॉट बॉल असताना आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे. चला आता आपण जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. याच्याकडे देखील आता लक्ष वेधलं जाईल की प्रत्येक चेंडू नंतर तुम्ही जर का संवाद साधण्यासाठी गेलं तर आपल्याला भरपूर सारा वेळ खर्च होईल. याच्याकडे आम्ही लक्ष वेधतोय. पुढचा बॉल आता पुन्हा एकदा गोलंदाज मंथन सज्ज होतोय. त्यावेळेचा बॉल मंथनचा आणखीन एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक आता डॉट बॉल टाकत असताना तो पाहायला मिळतोय आणि या बॉलवरती देखील मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. अर्थात डॉट बॉल ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती मार्गस्थ असताना 9 धावा धावफलकावरती बनल्यात. 1 गडी बाद झाला बॅटिंग करत असताना टीम जेबी मोरा. त्यावेळचा बॉल आता पंचांकडे लावली. अपील मागितली होती परंतु पंचांनी ते अपील पेटर्न लावले आणि या बॉलवरती जरूर तुम्ही पाहताय 22च्या रूपाने एक धावसंख्येत असताना पाहायला मिळते. धावफलक
दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 धावा एकंदरीत धावफलकावरती बनल्यात. ओव्हरमध्ये आता आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिला. पहिले षटक मार्गस्थ असताना पहिले षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रेक्षक लाईव्ह आहे युट्यूब वाहिनीवरती आपण ही स्पर्धा पाहत आहात. यावेळेचा बॉल देखील टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. तिकडे मात्र थोडासा खराब थ्रो येत असताना पाहायला मिळाला आणि या बॉलवरती धावसंख्या मिळेल ती एक ओव्हरचा खेळ संपला. एक गडी बाद झाला. धावफलकावरती धावा लागले 11. यस डीजे सौरभ दादा. चला गोलंदाजीसाठी गोलंदाज संकेत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल प्रचंड वेगाचा त्याचा बॉल पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक मार्गस्थ असताना संकेत आले गोलंदाजीसाठी आणि संकेतने टाकलेला पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळचा बॉल आता सोडून देण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा येतोय की इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा असताना पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. एक धावसंख्या अतिरिक्तची ऍड होत असताना पाहायला मिळेल 12 धावा एकंदरीत धावफलकावरती म्हणल्या. आणखीन 11 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. बाबा 11 बॉल टार्गेट सेट करणारे असतील तर त्या बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये टाप केला होता परंतु या बॉलवरती एकच धावसंख्या येत असताना आपल्याला पाहायला मिळते. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक आले होते आणि या बॉलवरती मिळेल ती एक सिंगल धाव. एका धावेने आत्ताच्या घडीला धावा बनल्या त्या धावफलकावरती 13 धावा. ओव्हर नंबर 2चा खेळ मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2चा खेळ मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी संकेत असताना यावेळचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला होत असताना पाहायला मिळाला. जरूर जेल ड्रॉप झाला असला तर दमदार क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं आणि त्या बॉलवरती देखील सिंगल धाव संकेत असताना पाहायला मिळते. गोलंदाज संकेतची देखील दमदार गोलंदाजी राहिली या ओव्हरमध्ये कारण की त्याने देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. ते फलंदाजी करणाऱ्या जेबी मोरा टीमला ऋषी आणि दीपक असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 14 धावा धावफलकावरती बनले तर जेबी मोरा टीमला तुम्ही बॅटिंग करताना पाहताय. यावेळचा बॉल आता सोडून दिला परंतु पंच आमच्याकडे वळत असताना की पंच सांगतात की इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलच्या साह्यानं धावफलक पुढे चालले तर आत्ताच्या घडीला टोटल धावा बनल्या त्या 15. यावेळचा बॉल आता आगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये येते देखील की सिंगल धाव संख्या. एका धावेने धावफलक पुढे चालला. आताच्या घडीला धावा बनल्या एकंदरीत 16. बॉल संपले आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिला तर या ओव्हरमध्ये दुसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज देखील संकेत देखील दमदार गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल यावेळचा बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये टॅप करत असताना पाहायला मिळाला. एक धाव संख्या वेगानं कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न झाला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता काय चित्र घडलं जाईल तर पाहूयात पंच काय डिसिजन देतील. आता रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज ऋषीला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
अजय हा नवीन बॅटर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये आता आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिले. धाव फलकावरती एकंदरीत 17 धावा बनल्यात. अजय आलाने अजयसाठी टाकलेला प्रचंड वेगाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय आणि यावेळच्या बॉलवरती येतो तो डॉट बॉल. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावा बनल्यात ते एकंदरीत 2 गडी बाद 17. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज मागच्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळतो. आकाश आलाय गोलंदाजीसाठी आणि आकाश आता कशा रीतीची गोलंदाजी करायला देखील आता पाहणं भरपूर महत्वाचं राहील. 17 धावा धाव फलकावरती बनल्यात एकंदरीत 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तिसऱ्या षटकासाठी आकाश गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतं. चला फिल्डिंग करणारा संघ तुमच्याकडे लक्ष वेधलं जाईल. जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. याच्याकडे वारंवार लक्ष वेधलं जाते. आकाश आले गोलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला. फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतात ते दीपक आणि त्यांच्या साथीला अजय. आकाशचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला होता परंतु या बॉलवरती टॉपिंग क्रिकेट जरूर पाहायला मिळालं. एक धावसंख्या तिकडे वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव तिकडे सहज रीतीनं कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावेने धावफलक पुढे चालले ते 19 या धावसंख्येपर्यंत. 3 षटकांची मॅच आहे. कमीत कमी 25 धावा जरी बनल्या तरी फायटिंग टोटल या मॅच मधली बनू शकते. यामध्ये मात्र शंका नाहीये. 19 धावा तर बनल्यात. कमीत कमी कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारी जायला देखील आपल्याला थोड्याच वेळामध्ये चित्र पाहायला मिळणार आहे. आकाश गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. धाव फलकावरती एकंदरीत धावा बनलेल्या आहेत 23. यावेळचा बॉल फटका फसला. चेंडू बराच कालावेमध्ये होता परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आता मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतं. तिथे रनआउटची संधी निर्माण झाली आणि आता फलंदाजाला दाखवलं जाईल परतीचा इशारा. फलंदाज बाद. आणि चला आता आणि रोहितच्या बॅटरसाठी 5 सुवर्ण संधी आलेली आहे. आमचे साजन दादा यांच्या माध्यमातून पारितोषिक आले. जर का रोहित या बॅटरनं 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला दिला जाईल. चला तर आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी विनंती करूयात की संघर्ष नगर भवरा आणि घारापुरी टीमचे टीम कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. टॉस हॅट्रिक साठी देखील 3000 रुपयाचा पारितोषिक आले गोलंदाजासाठी. जय मल्हारपुरी टीमच्या गोलंदाजासाठी. यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तो कमालीचा या बॉलवरती येत असताना सिंगल धावसंख्या 3 बॉलवरती 3 विकेट्स घेतल्या. 3000 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाजासाठी आहे. 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले तर फलंदाज रोहित साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बाबत काय जे आता हे चित्र घडलं जाईल का. एकंदरीत धावा बनल्या त्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 22 धावा धाव फलकावरती परंतु असताना आपल्याला पाहायला मिळतात. आकाश गोलंदाजीसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना
आपल्याला पाहायला मिळतो. तो डॉट बॉल आला. आता शेवटच्या आणखीन काही बॉल राहिले ज्या बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल. यावेळेसचा बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये आकाशने डॉट बॉल टाकलाय. दमदार गोलंदाजी आकाशी पाहायला मिळाली. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा पाहायला मिळणारा. आकाशने 5 बॉल टाकलेत. धावा 4च खर्च केले. दमदार गोलंदाजी. आणि चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी संघर्ष नगर भवरा आणि घारापुरी दोन्ही टीमचे टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करतोय. याच्याकडे लक्ष वेधला जातोय. तर शेवटचा बॉल आकाश यांच्या ओव्हर मधील. तर यावेळचा बॉल आता खराब बॉल पाहायला मिळाला. या बॉलवरती व्हाईट बॉलचा इशारा असताना पाहायला मिळतो. 23 धावा धाव फलकावरती बनल्या. तर शेवटचा बॉल आवाज षटकार चौकार सिंगल डबल विकेट काही घडू शकते या बॉलवरती. यावेळेचा आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळाला आकाशाच्या ओव्हर मधील. आताच्या घडीला 2 लागोपाठचे व्हाईट बॉल टाकत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धाव फलकावरती एकंदरीत धावा बनल्यात त्या 24 धावा. 24 रन स्कोर कार्ड. 24 धावा धाव फलकावरती बनल्यात. पावात काय चित्र घडलं जाईल या मॅच मध्ये. 24 धावा तर बनल्या. तर षटकार आला तर 30 धावा होऊ शकतात. धाव फलक तिसऱ्या दशकामध्ये जाऊ शकतोय. परंतु पावात काय चित्र घडलं जाईल. धाव फलकावरती 24 बनल्यात. चला आता लगेचच बॅटिंग करणारा संघ आता आपण रेडी राहायचंय. जसे बॅटर बाहेर येतील तसे आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन चला या भवरा आणि घारापुरी. यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. तो डॉट बॉल. अशा रीतीने 18 बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती 24 धावा बनल्यात. विजयासाठी करायच्या आहेत त्या 25 धावा. या 25 धावांचा पाठलाग केला जाईल की धावसंख्या रोखल्या जातील ऐकूयात हितेशजी म्हात्रे सरांचा आवाज. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतील. खर तर आज महाराष्ट्रातील दिग्गज निवेदक, एक उत्कृष्ट समालोचक, मराठी आणि हिंदीचा बुलंद आवाज, अगदी एक नाव तुमच्या डोळ्यासमोर येतं, आतिशजी पाटील. आणि आज त्यांचा आपण सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. चला मी विनंती करेन आतिशजी पाटील यांना की त्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. खर तर आजच्या दिवसासाठी अगदी निवेदनाची भूमिका त्यांनी साकारली, समालोचनाची भूमिका त्यांनी साकारली. आणि आता मात्र आपण पाहिलं ना तर कुठलाही कार्यक्रम असो, तो नृत्याचा असो, वाढदिवसाचा असो, लग्नाचा असो, साखरपुड्याचा, एकच नाव आणि ज्या नावाची जादू आपल्याला पाहायला मिळते त्या आतिशजी पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो. मी आयोजकांना विनंती करेन, प्रथमतः आपण टॉस करतोय पुढच्या मॅचचा. एका बाजूला घारापुरी आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष नगर भवरा. मी आतिशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करावा. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. टॉस जिंकला. चला घारापुरी संघाने टॉस जिंकला. आपण दोन्ही संघांना पुढच्या मॅच साठी खूप सारे शुभेच्छा देऊया. आणि आपण सन्मान करत आहोत. असं म्हणतात ज्याचे डोळे सुंदर तो जगाच्या प्रेमात पडतो, परंतु ज्याची वाणी गोड जग त्याच्या प्रेमात पडतो. असे अमोघ वाणी असलेले आपण नक्कीच आतिशजी पाटील पागोटे गावातील सुपुत्र आणि त्यांचा एक विशेष सन्मान. खरं तर आज ज्यांच्या अमुक मुखातून उद्घाटन सोहळा, पाहुण्यांचा स्वागत सोहळा आणि खेळाडूंचं देखील मन जिंकताना आपण समालोचनाच्या द्वारे पाहिलं, अशा आतिशजी पाटील यांचा विशेष सन्मान आपण या ट्रॉफी मध्ये करत आहोत. लगेच आपण मॅच कडे वळतोय. मॅच थोडीशी लो स्कोरिंग आहे,
परंतु पारितोषिक आलंय जय मल्हार ग्रुप कडून. जो फलंदाज चौकारांची हॅट्रिक करेल, षटकारांची हॅट्रिक करेल, त्या खेळाडूला 3,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला अगदी मेजवानी असेल. आणि बॅटिंगसाठी उतरला एका बाजूला भूषण पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला संकेत पाहायला मिळेल. अगदी दमदार जोडी, कारण की दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकला. खर तर बोरी संघानं चला, आव्हान थोडं छोटं आहे. छोटी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाही असं म्हणतात, परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी झाली ना अचूक टप्प्यावरची, तर नक्कीच यश तुमच्या पदरी पडणार आहे. चला, बॅटिंगची जोडी मैदानामध्ये आली आहे. स्ट्राईकला आपण संकेतला पाहणार आहोत, गोलंदाजीसाठी गोलंदाज हरीशला पाहणार आहोत. अगदी समोरच्या बाजूनं खेळला, बॅट टू द बॉलर, क्षेत्ररक्षक गोलंदाजानं स्वतः चेंडू पकडला, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला. अगदी जवळपास 8.33च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमवायच्या आहेत. सरासरी थोडीशी छोटीच आहे. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा आला ना तरी आपण जिंकू शकतोय. पंचांनी मात्र हा चेंडू स्वैर दर्शवला. व्हाईट बॉलची घोषणा पंचांकडून करण्यात आली, त्यामुळे आणखी एक धाव नक्कीच बोरी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. खर तर आज असं वाटलं होतं माहिलियन बोकडवाडा संघ काहीतरी कामगिरी करेल, परंतु घारापुरी संघानं खरं तर त्याचं स्वप्न धुळीला मिळवलं. आणि तदनंतर आता मात्र अगदी आजच्या दिवसातील सुपर 4 मध्ये जाणारा कुठला संघ आहे, कारण की सर्व संघांना संधी निर्माण झाली आहे. चला, आणखी एक वाईटने धावसंख्येमध्ये वाढ झाली. यावेळेला बसून मारला, अगदी चेंडू फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर गोळीच्या वेगाने निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. खर तर अगदी चेंडूला घसीटलं होतं, फॉलिंग स्वीप केला होता. 4 धावा या चेंडूवरती मिळाल्या. धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकली. धावसंख्या मात्र 6 वरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका या चेंडूवरती पाहायला मिळाला. फलंदाजाचा ताट त्यानं लावली, गोलंदाजाची वाट. षटकार. खर तर हा फटका इम्प्रोव्हायझेशन केला होता, अगदी स्वतःला खाली पाडलं आणि हा फटका एक्झिक्यूट केला होता. आणखी एक फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक दिवशी दसरा आणि दिवाळी नसते, एका दिवशी अमावस्येची काळी रात्र देखील येते, त्यामुळे विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर.
प्रत्येकाला षटकार मारायचा आहे, प्रत्येकाला षटकार मारल्याची रील व्हॉट्सअपवरती अगदी इंस्टावरती पोस्ट करायची आहे. अगदी एक षटकार मारणारा देखील गाणं लावतो, वन साइड हिरो आहे. चला, या टावरची लाईट गेलेली आहे, जनरेटर
चला सामन्याला आपण सुरुवात करूया. जो टेक्निकल इश्यू होता तो नक्कीच सॉल्व्ह झाला. सामन्याला पण या ठिकाणी सुरू करतोय. अगदी शारीरिक मार देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अंगावरती आदळला आणि पंचांनी आमच्यापर्यंत लेग बाईचा इशारा पोहोचवला. या ठिकाणी सिंगल आली आहे. रोहित गोलंदाजीसाठी आला. खर तर आता मात्र रोहितला एक चांगली गोलंदाजी आणि चांगला स्पेल सादर करावा लागणार आहे. आणि या ठिकाणी उंचच उंच आणि लांबच लांब हा येतोय. खर तर या सामन्याला कलाटणी देणारा हा षटकार, या सामन्यामध्ये शिरकाव करणारा हा षटकार, या मॅचची पूर्णपणे हवा काढणारा हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या झपकन पुढे सरकली. तब्बल 20 धावा भूषणच्या बाट मधून हा महाकाय षटकार अगदी स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच करताना आपण त्याला पाहिलं. हा आकुट टप्प्याचा बॉल होता. दाबा होण्याची संधी. एकाच रुलावरती 2 गाड्या होत्या. पंचांनी DRS घेतला, रिव्ह्यू घेतला. चला तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. चला नॉन स्ट्रायकर एंडला रनआउट आहे का याची चाचपणी केली जाईल. खर तर मैदानी चला मैदानी अनफिल्ड अंपर सिग्नल गेलेला आहे, त्यामुळे तुमचा निर्णय हा ग्राह्य धरला जाईल. आपला सॉफ्ट सिग्नल आपण पोहोचवायचा. पंचांनी चल नॉट आउट दिलाय. पंचांनी धाव कंप्लीट झाली आहे. जरा मेन अँगलचा कॅमेरा गेलेला आहे. यावेळेला फटका चांगला, सामना फिनिश, मॅच संपवली. तो आला, त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं भूषण. चला मॅच फिनिश. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बोरी संघाचं अभिनंदन. चला एकमेकाला सदिच्छा शुभेच्छा देऊन या सामन्याला आपण निरोप देऊया आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूया.